तर जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या महा एक्झाम ऑथॉरिटी या यूट्यूब चॅनलवर. तर नुकतेच 8 मार्च रोजी मुंबई मरोळ या ठिकाणचे विद्यार्थ्यांचे ग्राउंड हे संपलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव ग्राउंड हे देता आले नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मेल केलेला होता किंवा लिखित अर्ज दिलेला होता तिथे. तर त्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड कधी होणार आहे, तर 15 मार्च ते 18 मार्च या दरम्यान तुम्हाला माहिती आहे की मुंबई कारागृहाचे ग्राउंड हे संपणार आहे. मुंबई कारागृहाचे ग्राउंड आता चालू होतील. तर कारागृहाचे ग्राउंड हे 18 मार्चपर्यंत कदाचित संपतील. तारीख थोडी 2-3 दिवस मागे पुढे होऊ शकते. तर हे ग्राउंड संपल्यावर लगेच ज्या मुलांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे किंवा ऑनलाईन मेल केलेला आहे आणि लिखित अर्ज दिलेला आहे, त्यांना आपल्या नंबरवर एक टेक्स्ट मेसेज येईल आणि ग्राउंडसाठी बोलवण्यात येईल. साधारणतः 20 तारखेपर्यंत, 20 मार्चपर्यंत 2-3 दिवस मागे पुढे होतील. तर 20 तारखेपर्यंत तुम्हाला ग्राउंडला बोलवण्यात येईल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मेल किंवा लिखित अर्ज दिलेला नाही आहे, त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा आपला ग्राउंड होईल या तयारीने जायचं आहे आणि तिथे जे उच्च पदाधिकारी असतील त्यांना रिक्वेस्ट करायची आणि आपलं ग्राउंड द्यायचं आहे. तर ही सध्या तरी मिळालेली अपडेट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मेल केलेला आहे त्यांना येतील टेक्स्ट मेसेज. तर त्यांनी बघत राहा मोबाईल. आणि त्यानंतर बघा मित्रांनो, मुलींच्या बाबतीतसुद्धा हेच घडलं होतं की मुलींचं 4 मार्चला लोहमार्गचं संपल्यानंतरच मुलींचं हे ज्यांचं ग्राउंड राहिले होतं, ज्या मुलींचं ग्राउंड बाकी होतं, ज्यांना शेवटची संधी होती ग्राउंडची, त्यांचं ग्राउंड लगेच 4 तारखेनंतर झालं होतं. तर मला खात्री आहे मुलांच्या बाबतीतसुद्धा असंच होईल. तरी मुलांनी सर्वांनी तयारीत राहा, ग्राउंडची प्रॅक्टिस करत राहा, लेखीचा अभ्यास करत राहा. आणि ज्यांनी मेलसुद्धा केलेला नाही त्यांनीसुद्धा तयारी करा आणि आल्यावर बोला आणि आपलं ग्राउंड चांगल्या पद्धतीने द्या. यावर अजून काही अपडेट मिळाली तर मी तुम्हाला लवकरच सांगेल. अशीच पोलीस भरती किंवा इतर परीक्षांबाबत माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.